महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक महत्त्वाची घडामोड घडली आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। ही केवळ पक्षांतराची बातमी नाही, तर आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी मोठी हालचाल मानली जात आहे। माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडूंनी स्पष्ट शब्दात सांगितलं, एकनाथ शिंदे हे सेवाभावी नेतृत्व आहे। सर्वसामान्यांसाठी त्यांचे दरवाजे कधीही खुले असतात, त्यामुळे मी हा निर्णय घेतला। पण या निर्णयामागे केवळ राजकीय गणित नाही, तर काही ठोस अटी आणि मुद्दे असल्याचंही कडूंनी स्पष्ट केलं आहे। शेतकऱ्यांच्या हमीभावात सुधारणा, लाडकी बहीण योजनेत विधवा महिलांचा समावेश, दिव्यांग मंत्रालय अधिक सक्षम करण्याची मागणी। कडूंच्या मते शिवसेनेने हे सर्व मुद्दे मान्य केल्यामुळेच त्यांनी धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे। विशेष म्हणजे कडूंनी स्पष्ट केलं की आम्ही पदासाठी नाही, तर मुद्द्यांसाठी राजकारण करतो। ते म्हणाले, मला कधीही पद मागण्याची सवय नाही। मागायचं असतं तर आधीच घेतलं असतं, पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी लढतो। यासोबत त्यांनी एक भावनिक संदर्भही दिला। बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं जुनं पत्र अजूनही आपल्या जवळ असल्याचं सांगत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आम्ही शिवसेना सोडली होती आणि आता त्याच प्रश्नांसाठी पुन्हा प्रवेश करतो, असं त्यांनी स्पष्ट केलं। मात्र एक गोष्ट त्यांनी ठामपणे सांगितली, प्रहार संघटना संपणार नाही। शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठीची लढाई कायम सुरू राहणार। बच्चू कडूंची शिवसेनेत एंट्री हा फक्त पक्ष बदल नाही, तर मुद्द्यांवर आधारित राजकारण करण्याचा दावा आहे। आता पाहणं महत्वाचं, हा निर्णय खरोखरच शेतकरी आणि दिव्यांगांसाठी नवा मार्ग उघडतो का, की केवळ राजकीय समीकरणांचा भाग ठरतो? पाहत रहा पुणे न्यूज पुणे वार्ता।